मस्त छान मस्त. येस येस ॲज युजल. म्हणजे खरं तर खूप वेळ मिळतो असं नाहीये. आम्ही असतो तेव्हा सगळे एकत्रच एकाच रूम मध्ये बसतो. म्हणजे शक्यतो जेव्हा पण हे, वेळ हा. मिळतो तेव्हा आम्ही इथेच येऊन बसतो. हो. तर त्यामुळे मस्ती आम्ही रोजच करतो. आता मालिका संपतीये खरं तर, पण तरी सुद्धा अजून त्या सिंक इन झालेलं नाहीये की असं काहीतरी होणार आहे. त्यामुळे अजूनही आम्ही त्या ह्याच्यातच आहोत की रेग्युलर शूट असल्यासारखंच आहे ते. रडारडी किंवा जे काही होईल शेवटच्या दिवशी ते फिलिंग अजून तरी आलेलं नाहीये. त्यामुळे आम्ही गेम्स खेळतोय, मस्ती करतोय आणि पिडतो तर डेफिनेटली. येस. मी त्याच्यावरती येणारच होतो कारण मालिकेचा शेवट होणार आहे हे आम्हाला सुद्धा कळलेलं आहे. सो तुम्हाला जेव्हा कळलं की आता मालिका एंड होणार आहे, पहिली भावना काय आली मला? नाहीच नाहीच सगळ्यात पहिली सानिका रडली होती, त्यामुळे सानिका बोलेल. नाही यार, बिलीव्हच नाही झालं ऑनेस्टली. कधी विचार नव्हता केला की एवढ्या पटकन संपेल. कारण छान चालू होतं सगळं, मस्तच मजाच येत होती आणि अजूनही येतेच आहे मजा. तर तो एक धक्का होता आणि असं तो काय, इट्स डिफिकल्ट टू सिंक इन येट. तुम्हाला काय म्हणायचं भाऊजी? नाही, आम्हालाही अचानक कळलं होतं कारण की मालिका खरं आता ग्रीप पकडत होती आणि एक साधारण कुठलंही एखादं प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर एक वर्षभर सगळ्यांना एकमेकांचे स्वभाव, एकमेकांचं म्हणजे आपण एकत्र काम करताना तेवढं तर वर्ष सहज जातं. आत्ता कुठे ते सुरू होत होतं आणि अचानक आमच्या सगळ्यांवर तो बॉम्ब पडला. तर साहजिक आहे, वाईट तर वाटणारच. पण इथे जरा छान टीम जमली होती त्यामुळे आणखीन जास्त थोडं वाईट वाटतंय. सेम सेम. बोल ना, बोल. अरे नाही, म्हणजे काय बोलू कळत नाही. मी टू बी ऑनेस्ट तर ब्लँक आहे या गोष्टींसाठी की काय. म्हणजे सगळे मिक्स इमोशन्स आहेत. मला सॅड वाटतंय, मला मी सगळ्यांना मिस करेन खूप, आपली मस्ती मिस करेन, घराला मिस करेन. आणि खरंच जसं सानिका म्हणाली की सिंकिन नाही झालं अजून. आणि मला असं वाटतं उद्या ते एकदम असं हिट होणार आहे मला की शिट यार, उद्या आपला शेवटचा दिवस आहे. असंच सगळं चालू आहे माझ्या मनामध्ये. मला अजूनही वाटतं की ते हिट व्हावंच नाही आणि असंच काहीतरी व्हावं की नाही नाही परत उद्या शूट असणार, एक्सटेंड होईल एक्सटेंड होईल एक्सटेंड होईल, असं होऊ दे, असं काहीतरी होईल. माझे तर प्रयत्न सुरू आहेत फक्त की तो विषयच नको काढायला, कारण ते विषय काढले की मला लगेच हिट होत आहे. अजू. हा, पहिली भावना ही येते की आता विश्वरूप हे पात्र परत कधी साकारायला मिळेल का, ही अशी मिशी लावायला मिळेल का. तर नाही, ते खूप जास्त मिस करतोय. कारण का हा, मिशी मिस करतोय. एकदा आम्ही हे पात्र साकारलं की पुढच्या प्रोजेक्टमध्ये एक नवीन पात्र असतं, त्यामुळे हे पात्र आता असंच अर्ध राहणार आहे. तर ते कधीतरी आमच्याशी संवाद साधेल, पण मला असे स्क्रिप्ट मधले संवाद साधायला मिळणार नाहीत याची खंत आहे. खरं तर प्रत्येक प्रोजेक्ट बाय प्रोजेक्ट आपल्याला आपले मित्र चांगले भेटतात आणि नंतर शेवटी ती एक वेळ येते. तर तशीच फिलिंग आहे की आता ज्यांच्याही सोबत बॉन्ड चांगले आहेत, वाईटही आहेत, तरी पण मी म्हणेल की वाईट म्हणत नाही, रियालिटीमध्ये सगळेच चांगले आहेत. आमचे आर्टिस्ट सगळे छान होते, स्वभावाने खूप छान आहेत आणि सगळ्यांनाच मिस करेल. मी इथली ही जागा म्हणजे आता हा जिथं विश्वरूप बसलाय तिथे मी सारखा बसतो कंटिन्युअसली. आणि आणि किशोरची एक जागा आहे, किशोरची जागा ही आहे, तर किशोर इथं बसतो आणि असं एक आमचं ठरलेलं आहे. तर मग सेटवरती पण लक्ष्मी प्रमोदचं बेडरूम आहे, परत हॉलमध्ये असलेले फोटोज सगळंच, ही मेकअप रूम सगळं खूप मिस करणार आहे. ते आता काय म्हणतात, अचानक हा बॉम्ब पडलाय, पण ठीक आहे आता खूप खूप मिस करणार आहे, पण एवढं नक्की. नक्कीच सगळ्यांचं मन भरून आलेलं आहे, दिसतोच आहे. पण सुरुवातीचा दिवस आठवतोय काय? कारण आता जरी शेवट असेल तरी असं असतं ना की आता मालिका बंद व्हायला नकोय. पण पहिला दिवस सगळ्यात आधी कोणाचा सगळ्यात जास्त बॉन्डिंग तुमचं झालं होतं किंवा कुणासोबत? म्हणजे मला नाही बोलायचं, माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुझा पहिला एक्सपिरियन्स पहिल्या दिवशी आलेला, प्लीज प्लीज. सगळ्यात पहिल्या दिवशी म्हणजे माझा पहिला दिवस, यांनी आधी 2 महिने काम सुरू केलं होतं. हा मला सगळ्यात आधी भेटला होता. आम्ही लग्नाचं आय थिंक तेव्हा शूटिंग चालू होतं आणि माझा फक्त एक फोन कट होता. मी आत आलो, हा मेकअप रूममध्ये बसले होते. माझी कोणाशी ओळख नव्हती. आपण एक जनरल विचारतो ना की बाबा मी हे कॅरेक्टर करतोय, तू काय करतोयस, तू काय करतो, असं मी खूप सभ्यतेने विचारलं. आणि मी त्याला म्हणलं की अरे मी किशोरचं कॅरेक्टर करतोय, तर तो म्हणला मी राज करतोय, प्रमोद नाही काय, हा प्रमोद करतोय वगैरे सगळं झालं. आणि त्याच्यानंतर मी त्याला सहज विचारलं की बाबा रे किशोरचं काय कॅरेक्टर, त्याने का घर सोडलं, कुठे. तर आपण सभ्यतेने उत्तर देतो ना उत्तर विचारल्यावर,
की बाबा नाही मला माहित नाही स्क्रिप्ट असेल, तर त्यांनी मला पहिल्याच दिवशी मला असं उत्तर दिलं होतं. मी किशोरचं वाक्य हा तू बोल किशोरचं. मी किशोर करतो आणि किशोरचं काय आहे म्हणजे तो का आला बरं किंवा काय तुला कॅरेक्टर सांगितलं नाहीये. हा त्याचा माझा पहिला संवाद होता. कळेल तुला पहिल्याच दिवशी. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत माझं मी मगाशी काय म्हणलं, प्रत्येक तासाला प्रेम वाढत गेले याच्यावरच. त्याच्यामुळे खूप मजा आली या टीम बरोबर, स्पेशली याच्याबरोबर काम करताना. पण मी असं काहीच मीन करत नव्हतो आणि मला टू बी ऑनेस्ट मला आठवत पण नाही मी असं तुझ्याशी वागलोय. काय आतून आलेलं आठवत नाही. नाही पण माझाही पहिला दिवस जो सेटवर होता तो मी कधी यांना सांगितलं नाहीये कोणालाच, पण मला रादर असं वाटलेलं की पहिल्या दिवशी ह्या सेटवरचे कोणच बोलके नाहीयेत. मला असं वाटलेलं की सगळे आपापल्या धुंदीमध्ये असतात आणि ह्या सगळ्यांनी पहिल्या दिवशी माझ्यासोबत काय केलेलं हे मी सांगतो. आपण जेवायला बसलेलो, आपलं पहिल्या दिवशी रिट्सला शूट होतं. नाही रिट्स शूटिंगचं बोलतो. पहिल्या दिवशी जेवायला बसलेलो आपण सगळे. तुझा बर्थडे होता त्या दिवशी. हा नाही त्याच्या आदल्या दिवशी 2 तारखेला. आणि मी प्लेट घेऊन आलो आपल्या जेवायला, सगळं रेडी झालो आणि मी बसेल तेवढ्यात ह्यांनी यांचा ग्रुप बनवून पूर्ण बसले रे तिथे सगळे, आणि मी एकटाच असं लेफ्ट आउट झालेलो. अच्छा म्हणजे तुझाही पहिल्या दिवशी अपमान झाला. मग मी म्हणलो राज तुला आता तुझं बघावं लागेल, साईडला जाऊन बसलो. पण त्यानंतर कट्टू आता आजचा दिवस येतो जेव्हा आम्ही आता सगळे एवढे बोलतायत सगळे. हा एवढे बोलतात. वाटतंय. खरंच जरा एकटं मला बसू दे असं वाटतंय. पण टचवूड खूप छान टीम होती आमची आणि जो बॉन्ड आम्ही पहिल्या दिवशी शेअर केला म्हणजे 1 वर्ष झालं असं अजूनही वाटत नाही. खरंच क्लिक नाही होते. असा टाइम असा सगळा गेलाय म्हणून. पण येस ओव्हरऑल माझा सगळा एक्सपिरियन्स आणि सगळं म्हणजे या सेटवरती इतकं भन्नाट आणि छान होतं ना की मी माझ्या लाईफमध्ये कधीच विसरू शकत नाही या सेटचा एक्सपिरियन्स. शूटचा पहिला दिवस नाही, ऍक्च्युली मला लुक टेस्टचा पहिला दिवस आठवतो. कारण सुरुवात खरं तर आम्हा तिघींपासून झाली. या सेटवर सगळ्यात आधी जे 3 ऍक्टर झाले ते आम्ही तिघी आहोत. आम्ही मेकअप रूम मध्ये बसलो होतो, यांच्या मेकअप रूम मध्ये, आणि मेकअप वगैरे सुरू होता आणि वल्लरी आली, ती मागे येऊन बसली. तर आमचं असं झालं की युजली असं होतच ना, ऍक्टर्सच्या रूम मध्ये अचानक कोणतरी अनोळखी आलं की आपलं होतच ना ही कोण आहे. तर आम्ही तयार होतो आणि खूप वेळ वल्लरी मागे बसली होती आणि आम्ही एकमेकींकडे बघत होतो कोण आहे ही, कोण आहे आणि असं कसं कोणी पण येऊन बसतं सॉरी. आणि नंतर कळलं की ती लीड करते शो मध्ये. तेव्हा वल्लरी आमच्या ओळखीची नव्हती. आज खूप चांगली मैत्रीण झाली. पण त्या दिवशी आमचं असं झालं होतं की ही कोण आहे. आणि या तर मला तो दिवस आठवतो त्यात. आणि या बसा. हा पहिल्या दिवशी मला मी सांगू का, हा येणार आम्ही लुक टेस्ट करत होतो आणि आमचा एक फॅमिली फोटो काढायचा होता. तर आम्ही सगळे वाट बघत होतो की आता एजे येईल, कोण आहे हे एजे. आम्ही भेटलो पण नव्हतो, फक्त माहित होतं की ओके राकेश बापट आहे वगैरे. आणि आम्ही वाट बघतोय, सगळे वाट बघतोय. आम्ही दुपारपासून रात्रीपर्यंत फक्त वाट बघत होतो. मग राकेश बापटची अशी एंट्री झाली. मग आम्हाला कळलं ओ हा एजे. पण आता तर वेळ गेली, आता तर फोटोशूट होणार नाही. तर माझा पहिला एक्सपिरियन्स राकेश बापट सोबत असा होता, अच्छा हा राकेश बापट आहे, बापरे इतका लेट आला. पहिला दिवस होता, मी पुण्याला होतो तेव्हा. हो तुझा काय एक्सपिरियन्स आम्हाला पहिला दिवस शूट पण नव्हतं आपलं ऍक्च्युली. नाही ते दुसऱ्या दिवशी होतं. माझं म्हणजे मला माहित नव्हतं बेसिकली. म्हणजे तुम्हाला भेटल्या सगळ्यांना मजा झाली. वेगळंच होतं एक्सपिरियन्स. पहिल्यांदा मराठी करत होतो ना सिरियल, त्यामुळे इट्स अ गुड एक्सपिरियन्स. बरं राकेश, खूप मोठी टीम आहे इथे. तर असं वाटलं होतं का की कोण सगळ्यात जास्त म्हणजे आपल्यासोबत सगळ्यात लवकर मिसळून येईल किंवा कोण खडूस वाटलं होतं असं या टीममध्ये? कोणीच नाही ऍक्च्युली. सगळेजण पहिल्या दिवसापासून आम्ही जेल झालो, त्यामुळे मजा आली. मग बोलला काहीतरी आमचं बोलत नाहीये वाईट, पण आम्हाला पहिल्यांदा बघून काय वाटलं? खरं वाला सांगू का? नको नंतर सांगतो बिहाइंड द कॅमेरा.